चिंचवड पुणे 33 संचलित MSS हायस्कूल दैवली तालुका माडा जिल्हा सोलापूर। माझे नाव पृथ्वी गणेश चव्हाण आहे। मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे। माझ्या अभिवाचनाचा विषय आहे स्त्री भ्रूण हत्या थांबवा। आई आई मला जगायचंय आई, मला हे सुंदर जग पाहायचंय आई, आई मला मारू नको ग, मारू नको ग। आई 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 अगं मी बोलते तुझी परीच म्हणते ना तू मला, पण तुला आई तरी कसं समजू ग? अगं कोणी कुणाला उगाच भेटत नाही, तर ते जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असतात। आपले असे ऋणानुबंध आहेत का ग, ज्याने आपण भेटलोही आणि दुरालोही? असो, कालच तुझं आणि बाबांचं बोलणं चोरून पोटातच ऐकलं। विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही का ग माझा जन्म व्हावा म्हणून? सांग नाही, सांग ना बाबा, बाबा ओ बाबा, तुम्हाला आवडते ना उलेख माझी लाडकी पाहायला? बाबाची पोरं लाडकीच असतात ना हो? सांगा ना हो बाबा, बाबा तुम्ही आईला का दवाखान्यात घेऊन गेला होता हो? किती मोठमोठ्या मशीन होत्या तिथं, आणि त्यात मी किती छान दिसत होती हो बाबा। बाबा बोला ना, आजी तू का दिलं ग ते औषध आईला? किती कडू होतं का आजी? आजी असं देत जाऊ नको ग आजी, मला त्रास होत होता, मला गुदमरून येत होतं ग आजी। आजी तू पण एक मुलगीच म्हणून जन्माला आली ना ग, मग माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार होतं ग? सांग ना आजी, सांग ना। आई आई तू का घेतलं ग ते औषध? किती कडू होतं का आई? आई मला त्रास होत होता, मला गुदमरून येत होतं ग आई। जन्माला घालून तर बघ, तुझे हे रूप पाहशील माझ्यात अनेकदा। मी मुलगी, बहीण, पत्नी तर कुणाची आई? मग मला गर्भात मारायची का ग तुला घाई? सांग ना आई, का ग तुला घाई? आई मला समजती तुझी कोंडी, तुझी गुजमार, पण मी तुला मुळीच त्रास दिला नाही ना ग। खर्चाचा तर म्हणशील मी अजिबात त्रास दिला नाही। मला नवीन कपडे नको ग, मी ताईचे जुने कपडे घालेन, शाळेत जाईल, ताईची जुनी दप्तरं वापरेन, जुनी खेळणी खेळेल, मी शिकून खूप मोठी होईल आणि माझ्या हुंड्याची तयारी करेन। बाबांना जरा सुद्धा त्रास होऊन देणार नाही ग आई। अगं आई आता तूच सांग, उद्या तुम्हाला काढून टाकायला दवाखान्यात जाणार आहे, याचं दुःख मानू की तूच काही क्षणभर माझ्या समोर आहे याचा आनंद मानू? सांग ना आई, सांग ना। नुसतं त्रिपुरात थांबून काय होणार? मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण? अशा वेळी मला गजर व्हावं वाटतं। या झोपडीला मला दिलेला हा लढा विचारायचा आहे माझ्या अस्तित्वाला आणि रेणुकाला सुद्धा, की आज परत आपण म्हटलो त्यात आपण समाधानी आहोत का? नाही ना अगं, आपली आत्मशक्ती हाच आपला अलंकार। चला तर मग मोडून टाकू ही अत्याचाराची मनगटे, काढून टाकू या अंगावरील हा अलंकाराचा साज। तर आता रडायचं नाही, लढायचं। ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस। ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस, पेटून उठ तुरडू नकोस, पेटून उठ तुरडू नकोस। या जमान्यात दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही, या जमान्यात दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही। वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही, वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही। बांगड्या घातल्या माणुसकीने, अरे बांगड्या घातल्या माणुसकीने, मदतीसाठी ओरडू नकोस, मदतीसाठी ओरडू नकोस। ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस, या पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस।